नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र ह्या पेपराचे आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा रयत शिक्षण संस्थेच्या द्वितीय सत्र परीक्षा 2022-23चा ओरिजिनल पेपर आहे, जो मी तुमच्या 2025-26च्या परीक्षेच्या सरावासाठी एडिटिंग करून महत्त्वाचे प्रश्न सांगत आहे. सूचना वाचायच्या आहेत, नंतर पेपर चालू होईल. तर हे बघा, पहिलं इतिहास, त्यानंतर राज्यशास्त्र आहे. तर हे बघा, क्वेश्चन नंबर 1 तर 3 मार्काला आहे बघा. खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा पूर्ण करा. तर बघा, भारत सरकारने 1985 मध्ये डॅशच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. तर डॉक्टर फुलरेणा गुहा यांच्या अध्यक्षतेखाली. पहिलं हे उत्तर आहे. त्यानंतर बघा, भारतातील डॅश उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हणले जाते. तर वाहन उद्योगाला. त्यानंतर बघा, तिसऱ्याचे उत्तर क आहे, इंग्लिश. त्यानंतर बघा, ब आहे, खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. चुकीची जोडी ओळखायची आहे. 3 मार्काला 3 आहेत. तर हे बघा, ह्यातली चुकीची जोडी आहे वस्त्रोद्योगी समिती. हे क ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर बघा, तर दुसऱ्या चुकीची जोडी आहे कच. त्यानंतर तिसऱ्या चुकीची जोडी बघा, डॉक्टर मोहनराव ड हे चुकीची जोडी आहे, पोलिओ. त्यानंतर बघा, त्यातलं दुसरं चालू होईल. 4 मार्काला आहे. आकृती आहे, कोणतेही 2 आहेत, सोडवायचे आहेत. तर हे बघा, पहिलं दिलेलं आहे, अणुशक्ती निर्मितीसाठी लागणाऱ्या जड पाणी निर्मितीची कारखान्याची भारतातील ठिकाणे जड पाण्याची. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, त्याचे उत्तर आहे ओडोदरा, परत तालचेर, हे सर्व कोटा, हे त्याचे उत्तर आहे. उत्तरे नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, दुसरं आहे त्यातलंच, भारतात झालेल्या महिला मुख्यमंत्री. तर इथे दिलेलं आहे एक सुषमा स्वराज, दिल्ली. तर ह्याचे उत्तर बघा. तर हे सर्व त्याचे उत्तर आहेत. उत्तरे नीट बघून घ्या सर्व. जयललिता, तमिळनाडू हे दिलेले आहे सर्व. पंजाब, परत बंगाल, काश्मीर, दिल्लीतले, उत्तर प्रदेशात झालेले मायावती, हे सर्व दिलेले आहेत. उत्तरे नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, त्यातलं तिसरं आहे बघा, ही भारतातील महत्त्वाचे बंधारे बघा, भारतातील महत्त्वाचे. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे मुंबई, कोलकाता, कोची आणि चेन्नई, हे त्याचे उत्तर आहे. त्यानंतर बघा, त्यातलंच ब बघा, आता क्वेश्चन नंबर 2 मधला आहे, खालील संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही 2 4 मार्काला आहे. तर हे बघा, पहिलं आहे टेलिकॉस सेवा. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे, देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जलद गतीने स्वरूपात संदेशवहन करणे म्हणजे टेलिकॉस सेवा. तर ह्याचे मुद्दे बघा, इथं हो पहिला मुद्दा असं लिहू शकता तुम्ही, फर्स्ट टाकून. त्यानंतर इथं सेकंड टाकून ही लिहू शकता, इथं थर्ड टाकून असे लिहू शकता, आणि इथं फोर्थ शेवटचा. असे तुम्हाला 2 मार्क भेटून जातील ह्याच्यात. त्यानंतर बघा, या तिन्हीपैकी कोणतेही 2 लिहिले तुम्हाला 4 मार्क, 1 लिहिलं तर 2 मार्क भेटणार आहे. तर दुसरं बघा, कुटुंब संस्था. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे, कुटुंब ही एक सामाजिक संस्था असून तो प्रत्येकी समाजातील एक मूलभूत समूह आहे. हे पहिला मुद्दा लिहू शकता. त्यानंतर ही दुसरा मुद्दा बघा, तिसरा आणि चौथा. 4 मुद्दे आहेत, 4चे 4 मूल्य नीट बघा. उत्तरे नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, अल्पसंख्या हे आहे. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे, नीट बघून घ्या. 1 2 3 3 मुद्दे आहेत. उत्तरे नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, प्रश्न तिसरा आहे, पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. कोणतेही 2 4 मार्काला. ह्यातले 4 पैकी कोणतेही 2 लिहायचे आहेत. 1 लिहिलं तर 2 मार्काला. तर ह्यातलं पहिलं बघा, भारताने अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे, भारताच्या शेजारील चीन हा अणुशस्त्रसज्ज देश आहे. चीनच्या मदतीने पाकिस्तान हे अणुसज्ज न होऊ पावता होता. तर हे सर्व त्याचे उत्तर आहेत. उत्तरे नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, हे दुसरं, ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे, ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. तर हे बघा,
भारत सरकारच्या पंचवर्षीय योजनेमध्ये ग्रामीण भारताच्या विकासाला महत्त्वाचा दिला होते. तर हे सर्व त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. सर्व उत्तर नीट बघून घ्या. 4 मुद्दे आहेत. त्यानंतर बघा, भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. भारतात विविध धर्मांची प्रार्थनास्थळे आणि तीर्थक्षेत्र अनेक ठिकाणी आहेत. राजवाडे, किल्ले, स्मारके, लेणी हे सर्व आहेत. त्यामुळे भारतात पर्यटन उद्योग वाढायला लागला आहे. तर हे सर्व त्याचे उत्तर आहे बघा. 4 मुद्दे आहेत. उत्तरे नीट बघून घ्या. महत्त्वाचा प्रश्न आहे. IMP आहे प्रश्न ह्यो. नीट उत्तरे बघून घ्या. त्यानंतर बघा, त्यानंतर हे बघा, हे चौथं आहे. अस्पृश्यतेच्या रूढीवर कायद्याने बंदी आणली. हेही IMP प्रश्न आहे. उत्तरे नीट बघून घ्या. हे सर्व त्यांचे मागाशी सर्व सांगितले ते सर्व ही IMP क्वेश्चन आहेत. हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. उत्तरे नीट बघून घ्या. IMP प्रश्न आहे ह्यो. तर हे बघा, भारताची अनेक वर्ष अस्पृश्यता पाहिली जात असे. तर हे सर्व बघून घ्या. 4 मुद्दे आहेत. इकडे हे उत्तर आहे अलीकडे, तेही धावतो. पहिल्यांदा हे बघून घ्या. उत्तरे नीट बघून घ्या. तर हे बघा, हे चौथा मुद्दा राहिलेला आहे. त्यातला आहे. उत्तर नीट बघून घ्या. हे त्यानंतर बघा, प्रश्न चौथा आहे बघा. खालील उत्तराचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर हेही IMP आहे तुम्हासनी. ह्याच्या आधारे दुसरे येऊ शकतो पॅराग्राफ आणि उत्तरं लिहायला सांगतील. तर हे बघा, पहिला त्यातला आहे. वर्तमानपत्रावर व व्यक्तिगत जीवनावर कोणता प्रभाव पडतो? तर हे बघा, हे हितनं जिथल्याच्या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव पडतो. तर एवढं लिहिलं तरी उत्तर आहे, मार्क भेटू शकतो. नाहीतर पूर्ण लाईन लिहिली तरी चालेल. त्यानंतर बघा, पूर्वीचे वर्तमानपत्र कोणत्या रंगात छापले जात असं होते? तर कोणत्या? कृष्ण धवल ह्या रंगात छापले जात असे. हितनं जिथवर लिहिले तरी चालते, नाहीतर कृष्ण धवल लिहिले तरी चालते. त्यानंतर बघा, तिसरं, वृत्तपत्रे कोणती कामे करतात? तर त्याचे उत्तर बघा. हे त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या व सराव करा. त्यानंतर बघा, प्रश्न 5वा आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 6 मार्काला आहे. तर पहिलं बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन असे का समजले जाते? हे उत्तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. ते उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. हे मोस्ट IMP क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर दुसरं आहे बघा, चित्रपटाचे बदलते स्वरूप वर्णन करा. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. पृथ्वीपेक्षा आज चित्रपटांच्या स्वरूपात खूप बदल झाला आहे. तर कृष्ण धवल चित्रपट जाऊन रंगीत चित्रपट येऊ लागले. रंगीत चित्रपट आता येऊ लागले. पहिले ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होते. तर हे बघा, हे सर्व त्याचे लिहायचे आहे. 8 मुद्दे आहेत. उत्तर नीट बघून घ्या. मोस्ट IMP क्वेश्चन आहे OP. उत्तरे सर्व नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, हे तिसरा प्रश्न त्यातलाच आहे, 5व्या प्रश्नामधला. भारतातील शेती उद्योगाची स्थितीचे वर्णन करा. तर हेही IMP प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. उत्तर नीट बघून घ्या. IMP प्रश्न आहे. उत्तर बघून घ्या नीट. हे बघा, 70% लोकांचे प्रमुख व्यवसाय हा शेतीच आहे. हे सर्व लिहायचे आहे. तर बघा, 6 मुद्दे दिलेले आहेत. उत्तर नीट बघून घ्या. त्यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे यातला, मी तुम्हाला होमवर्कला देतो. नाहीतर कोणतेही मध्ये जाईल तो, कोणतेही 2 तिथे आपण 3 सोडवले, चौथा आपण सोडवत नाही. तर हे बघा, जागा आपण राज्यशास्त्र चालू करत आहे. इथनं राज्यशास्त्र चालू होत आहे. तर हे बघा, क्वेश्चन नंबर 6. खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 2 मार्काला 2 दिलेले जातील. संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय डॅश येथे आहे. तर प्रश्न आहे. तर हे मित्रांनो IMP आहे आणि होही IMP आहे. जगभरात मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. दुसरा आहे, त्याचे जे उत्तर आहे बच आहे, 10 डिसेंबर. हे दोन्ही IMP प्रश्न आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न 7वा आहे. खालील विधाने चूक बरोबर ते सकारात्मक स्पष्ट करा. कोणतेही 2 4 मार्काला. तर पहिलं बघा, भारत चीन संबंध मैत्रीपूर्व आहेत. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा, हे त्याचे उत्तर आहे. IMP आहे ही प्रश्न. तर हे बघा,
हे विधान चूक आहे मित्रांनो, ह्याला 1 मार्क आणि ह्यातले कोणतेही 2 लिहिलं त्याला 1 मार्क भेटून जातो. तर हे बघा पहिलं आहे भारत व चीन ह्यांच्यातील सुरुवातीपासूनच वाद हे आहेत असं. तर हे बघा हे 3 मुद्दे दिले आहेत. तिन्हीच्या तिन्ही म्हणजे बघून घ्या हे मुद्दे तिन्हीच्या तिन्ही. त्यानंतर बघा त्यातलं दुसरं आहे बघा आता आमसभा जगातील प्रश्नावर चर्चा करण्याची व्यावसायपीठ आहे. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा हे त्याचे विधान, हे विधान बरोबर आहे. कारण बघा निर्णय बहुमताने घेतला जातो, हे सर्व त्याचे कारण आहे. तर हे 3 दिलेले आहे तिथे, 3च्या 3 बघून घ्या नीट. तिसरं बघा इकडे आहे, हे बघा हे इकडे तिसरे आहे. तसेच महत्त्वाच्या जागतिक प्रश्नावर धोरण ठरवण्यासाठी आमसभा हे महत्त्वाचे व्यावसायपीठ आहे, हे शेवट आहे. त्यानंतर बघा हे बघा प्रश्न 8वा आहे. खालील संकल्पना स्पष्ट करा. कोणती 1-2 मार्काला. पहिलं बघा सिमला करार, त्याचे उत्तर बघा. तर हे बघा हे त्याचे उत्तर आहे. पहिलं बघा, दुसरं आणि तिसरं चौथं 4 मध्ये आहेत. उत्तरे नीट बघून घ्या. त्यानंतर बघा त्यानंतर आहे दुसरं बघा दहशतवाद, IMP आहे हे प्रश्न, त्याचे उत्तर बघा. तर हे बघा हे त्याचे उत्तर आहे दहशतवादाचे. तर बघा 1, 2, 3, 4 मुद्दे आहेत. उत्तरे नीट बघून घ्या. सर्व उत्तरे नीट बघून घ्या. त्यानंतर बघा ब प्रश्न आहे त्यातलाच. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणतेही एक आहे 2 मार्काला. तर हे बघा भारताचे शेजारील देश, तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा हे त्याचे उत्तर आहे श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, चीन, भूटान, नेपाळ, म्यानमार, हे सर्व अफगाणिस्तान, मालदीव, हे सर्व त्याचे भारताच्या अलीकडे शेजारील देश आहेत. त्यानंतर बघा हे बघा दुसरं आहे सुरक्षा परिषदेचे सदस्य असलेले देश अमेरिका. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा हे त्याचे उत्तर आहे अमेरिका आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, चीन आहे, रशिया. त्यानंतर बघा प्रश्न 9 आहे बघा. खालील प्रश्नाने थोडक्यात उत्तर लिहा. कोणतीही 1-2 मार्काला. तर ह्यातलं पहिले बघा दहशतवादामुळे कोणते परिणाम होतात. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा हे त्याचे उत्तर आहे मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या माणसाची मारली जातात. तर हे बघा हे 5 मुद्दे आहेत. ह्यातले 4 मुद्दे लिहिले तरी चालतात. त्यानंतर बघा दुसरं आहे बघा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेची कारणे लिहा. तर त्याचे उत्तर बघा. तर हे बघा हे त्याचे उत्तर आहे. 4 मुद्दे दिले आहेत. हे तुम्हाला IMP आहे. उत्तर नीट बघून घ्या. IMP प्रश्न आहे. सर्व उत्तरे नीट बघून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते इतिहास व राज्यशास्त्राचे इयत्ता 9वी द्वितीय सत्र परीक्षेसाठीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. हे सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन नीट अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळतील. हा व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या सर्व 9वीच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि तुमचा पुढचा पेपर कोणता आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.